फेब्रुवारी महिना जवळ आला की 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा समोर दिसायला लागतात. बोर्डाच्या परीक्षांनंतर येणारे त्याचे रिझल्ट्स, त्याच्यानंतर असणारी मुलांची करिअरबद्दलची स्वप्न, परीक्षेच्या काळातलं वाढतं टेन्शन, स्ट्रेस, पालक आणि मुलांमधला बदलता संवाद, त्याच्याचबद्दलची सगळीकडे चर्चा, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मुलांची करिअरबद्दलची स्वप्न म्हणजे ड्रीम्स, या ड्रीम्स न्यूमॉनिकचा आपल्याला परीक्षेच्या काळात कसा उपयोग करता येईल ते बघूया. डी म्हणजे डिस्ट्रॅक्शन. परीक्षेच्या काळापुरतं सगळी डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवणं, याची परीक्षेत नक्की हेल्प होईल, मदत होईल. आर म्हणजे रिअश्युअरन्स. मुलं घेत असलेल्या कष्टांना अप्रिशिएट करणं, त्यांना रिअश्युअर करणं की रिझल्ट म्हणजे सगळं काही नाहीये, तू तोच राहणार आहेस, बदलणार नाहीयेस. ई म्हणजे एनकरेज द एफर्ट्स. जे कष्ट घेतायत त्याला अजून प्रोत्साहन देत राहणं. ए म्हणजे अटेनेबल गोल्स. जे गोल अचीव्ह होणार आहेत, जे शक्य आहे, जे आपल्या कपॅसिटीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे आहेत, तेच गोल्स ठेवणं. एम म्हणजे माइंडफुल फोकस. म्हणजे जे समोर आहे, जे आत्ता आपण करतोय त्याच्यावर मॅक्सिमम एकाग्रपणे काम करणं, जास्तीत जास्तपणे. आणि एस म्हणजे स्ट्रेंथ आयडेंटिफिकेशन. ज्या आपल्या स्ट्रेंथ आहेत, ज्या जास्तीत जास्त चांगलं येणारी गोष्ट आहे, ती अजून चांगली आणि परफेक्ट करायचा प्रयत्न करणं. कमकुवत बाजू थोडी दुर्लक्षित करणं. या ड्रीम्सचा परीक्षेच्या काळात नक्की उपयोग करून घ्या. ऑल द बेस्ट.